जोहार मित्रांनो, दामू मोळे क्रिएटिव्ह चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण शिक्षक पवित्र पोर्टल भरतीच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि यामध्ये याच्याशी निगडीत ज्या काही बाबी आहेत त्या पुढे जाऊन कशा पद्धतीने सॉल्व करायच्या किंवा पुढे जाऊन कशा पद्धतीने पुढे जायचं याच्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ आपल्याकडे जलद गतीने पोहोचतील. चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जी काही अपडेट आहे ती अपडेट घेत असताना सुरुवातीची अपडेट घेणार आहोत की मुदतवाढ, म्हणजे आज पवित्र पोर्टलची जी काही जाहिराती अपलोड करण्याची जी वेळ आहे, ती तारीख आहे, ती आज 22 जानेवारी 2024 ही अंतिम आहे का, याच्या संदर्भामधली माहिती घेणार आहोत. याची माहिती जेव्हा अधिकाऱ्यांकडून घेण्याचा आपला प्रयत्न झाला त्यावेळेस त्यांचंही एकंदरीत तेच म्हणणं आहे की आज जरी 22 तारीख ही अंतिम जरी असली तरी पण आज सुट्टी आहे आणि त्यामुळे एकंदरीत आयुक्त साहेब काय डिसिजन देतात किंवा आयुक्त साहेब उद्या म्हणजे 23 जानेवारीला काय सांगतात त्यावरती तारीख वाढवायची की मग आजचीच तारीख ग्राह्य धरायची याच्यावरती डिसिजन होऊ शकतो. त्यामुळे एकंदरीत ती माहिती आपल्यापर्यंत एक्झॅक्ट येऊ शकली नाही की तारीख ही वाढवली जाणार आहे की 22च तारीख अंतिम असेल. परंतु मित्रांनो, जर आयुक्तांनी सांगितलं की मला काय आता मुदतवाढ द्यायची नाही, मला भरती पूर्ण करायचीच आहे, तर त्या संदर्भामध्ये अंतिम मुदतवाढ मिळणार नाही, मुदतवाढ मिळणार नाही. 22 तारीखच ग्राह्य धरली जाईल. पण मी मागेही सांगितलं होतं लाईव्हच्या माध्यमातून की जर एखादी संस्था, मोठी संस्था जर येणारी असेल आणि त्याची जर आकडेवारी मोठ्या प्रमाणात असेल तर मग आयुक्तांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना काही काळ द्यावा लागेल, कारण जेणेकरून ती पदं ह्या भरतीमध्ये ॲड होतील तर एक मोठी संख्या दिसेल. आणि त्यामुळे एकंदरीत आता जी मुदतवाढ मिळणार आहे का ती आता सगळे आयुक्तांवर डिपेंड आहे. आयुक्तांनी जर 23 तारखेला म्हणजे उद्या जर त्यांनी सांगितलं तर मुदतवाढ 1-2 दिवस मिळू शकते, किंवा जर आयुक्तांनी सांगितलं की नाही मला मुदतवाढ द्यायची नाही तर मग मात्र याच्या पुढे कुठलीही त्या ठिकाणी मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे हा आता सगळा चेंडू आयुक्तांवर आहे. दुसरी गोष्ट ही की आतापर्यंत ज्या पवित्र पोर्टलला जाहिराती अपलोड झालेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका आणि प्रायव्हेट संस्था म्हणजे अनुदानित खाजगी संस्था ज्या आहेत, त्यापैकी सगळ्यांचे जो आकडेवारी आहे तो जास्तीत जास्त 22-23 हजारापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे जास्तीत जास्त. त्या पलीकडे जाईल असं काही एकंदरीत दिसत नाही. मागे न्यूजपेपरला आलं होतं की 20 हजारांची जी भरती होणार, पण आता जी काही माहिती आपल्याकडे आहे त्यामध्ये जास्तीत जास्त 22च्या पुढे जाऊ शकते, त्याच्या पलीकडे मोठी संख्या असणार नाही. जे शालेय शिक्षण मंत्री महोदय दीपक केसरकर साहेबांचा जो आकडा होता 30 हजाराचा, तो 30 हजाराचा आकडा या भरतीमध्ये काय अचीव होत नाही, पूर्ण होणार नाही. काही संस्था या मुदतीवर डिपेंड आहे. जर आयुक्त साहेबांनी जर मुदत वाढवली तर थोड्याशा अजून जागा वाढू शकतात, नाहीतर 22 हजारापर्यंत ही भरती होऊ शकते. एकंदरीत जागांच्या बाबतीमध्ये 30 हजाराचा आकडा काय अचीव होणार नाही, 22 पर्यंत हा होईल. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे आचारसंहितेचा. आता आपल्याला माहिती आहे की लोकसभेची आचारसंहिता ही कधीपर्यंत लागू शकते, या संदर्भामध्ये या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये आपल्या शिक्षक भरतीला काही अडचण येऊ शकते का, तर याच्या संदर्भातली आपण माहिती घेऊ. निवडणूक आयोग जी काही आचारसंहितेची प्रक्रिया सुरू करते तर त्या आचारसंहितेच्या या प्रक्रियेमध्ये जर एखादी भरती प्रक्रिया सुरू असेल तर त्यामध्ये आचारसंहिता लागली तर त्यानंतरच्या सगळ्याच प्रक्रिया ह्या स्टॉप होतात आणि त्यामध्ये तुमची निवड याद्या लागणं, त्यानंतर तुमची नियुक्ती होणं, ह्या सगळ्या आचारसंहितेच्या कालावधीपर्यंत गोठवल्या जातात. पण आचारसंहिता लागली आणि त्याच्या अगोदर जर एखाद्या भरतीची परीक्षा जर भरती अर्ज जर आले असतील परीक्षेच्या संदर्भामध्ये, तर परीक्षा ही होऊ शकते. पण परीक्षा झाली तरी आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कुठलीही नियुक्ती किंवा निवड त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे आचारसंहितेच्या काळामध्ये जाहिरात देता येत नाही.
आणि एखादी जर अगोदरच आचारसंहितेच्या अगोदरच भरती प्रक्रिया सुरू असेल तर त्या ठिकाणी तुमच्या निवड याद्या असतील किंवा नियुक्त्या ह्या आचारसंहितेमध्ये मिळत नाही. आणि म्हणून आता हे जे काही मी पुढं बोलणार आहे ते नीट सगळ्यांनी ऐकून घ्या. भरती प्रक्रिया करत असताना आपल्याला आत्ता शिक्षक भरती प्रक्रिया ही फेब्रुवारीपर्यंत पूर्णच कंप्लीट करून घ्यायची आहे. कारण मागे मीडियाला सुद्धा ही गोष्ट आली होती, म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी पण हा विषय घेतला होता की मार्चमध्ये कुठल्याही क्षणी पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागायच्या आत जर आपल्याला ही शिक्षक भरती पूर्ण करून घ्यायची असेल तर आपल्याला आत्ता ज्या काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर जेव्हा प्रेफरन्स येतील, पसंतीक्रम द्यायला सुरुवात होईल, त्यानंतर कुणीही पसंतीक्रमची जी काही मुदत आहे ती मुदत संपल्यानंतर वाढवण्याच्या भानगडीमध्ये पडता कामा नये. कारण आपल्याला जर ती भरती प्रक्रिया आचारसंहितेच्या आत करून घ्यायची असेल तर मी सांगतोय आता याचा परिणाम काय होईल. जर तुम्ही मुदतवाढ मागितली तर मुदतवाढ मागितल्यानंतर आपल्याला माहिती आहे की 3-4 दिवस किंवा एका आठवड्याची मुदतवाढ मिळू शकते आणि मुदतवाढ मिळाली की मग बाकीच्या प्रोसिजर पुढे जातात. म्हणून आत्ताच्या घडीला पसंतीक्रम हे 25 तारखेपर्यंत सुरू होऊ शकतात. म्हणजे जर आयुक्तांनी जर उद्या त्या संदर्भामध्ये 22 तारखेची मुदत वाढवून जर दिली गेली नाही तर 25च्या आसपास या जाहिराती आपल्याला बघायला मिळतील आणि पसंतीक्रम आपल्याला द्यायला मिळतील. आणि जर 25 किंवा त्याच्या पुढे 1-2 दिवसामध्ये जरी पसंतीक्रम सुरू झाले तरी मुदतवाढ कोणीही मागायला जाऊ नये. कुठल्याही संघटनेला त्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालणं हे प्रकार आता थांबवावेत. ही भरती प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. कुठलेही नवीन मुद्दे आता उपस्थित करू नये की जेणेकरून त्या ठिकाणी ही भरती प्रक्रिया खोळंबली जाईल. त्यानंतर आपल्याला ही सगळी परिस्थिती माहिती आहे की एकदा तुम्ही पसंतीक्रम दिलात की त्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्ये निवड याद्या लावाव्या लागतात. आता निवड याद्या एकदा लागल्या की ती सगळी प्रोसेस मग ग्राउंड लेवलला जिल्हा परिषद लेवलला येते. मग जिल्हा परिषद त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी करते आणि कागदपत्र पडताळणी केल्यानंतर त्या ठिकाणी मग आपल्याला नियुक्तीचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिला जातो, नियुक्ती मिळते. आणि ह्या नियुक्त्यांसाठी निदान आपल्याला 20-25 म्हणजे ही प्रोसिजर पूर्ण व्हायला 20-25 दिवस तरी लागू शकतात. तरी माझी हंबल रिक्वेस्ट सगळ्यांनाच आहे की कोणीही आता मागणी करू नये आणि जी काही भरती प्रक्रिया आहे ती सुरळीत कशी पार पडेल या दृष्टिकोनातून आता सगळ्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे. कारण जर आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया अडकली तर आपल्याला माहिती आहे की लगेच त्यानंतर काही महिन्यानंतर लगेच विधानसभेची आचारसंहिता लागेल. त्यामुळे हे जे वर्ष आहे हे वर्ष पूर्णतः निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये हे आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्याला त्याच्यात अडकायचं नाही. आता आपल्याला हा टप्पा पूर्ण करून घ्यायचा आहे या लोकसभेच्या आचारसंहितेच्या आत. आणि 10% ज्या जागा होल्डवर ठेवण्यात आलेल्या आहेत त्या जागा आणि उर्वरित ज्या जागा असतील त्या जागा भरून घेण्यासाठी संस्थांच्या त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या आचारसंहितेच्या आत तेही पूर्ण करून कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आपण पुढे बघूच. पण आत्ता तरी ही भरती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची असेल तर आपल्याला फेब्रुवारीच्या मोजक्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडून आणाव्या लागतील. तर आता मी तुम्हाला जागांच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली की एक एक्झॅक्ट कितीपर्यंत आकडा येऊ शकतो. जिल्हा परिषद, संस्था, महानगरपालिका आणि नगरपालिका. त्यानंतर मुदतवाढ जी आहे ती मुदतवाढीच्या संदर्भामध्ये उद्या आयुक्त साहेब काय डिसिजन घेतात त्याकडे बघणं फार गरजेचं आहे. त्या मुदतवाढीवरती पसंतीक्रम हे पुढे मागे होऊ शकतात. जर मुदतवाढ मिळाली तर 25च्या पुढे जाईल आणि मुदतवाढ जर मिळाली नाही तर 25पर्यंत अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही. त्यानंतर आचारसंहिता जी आहे त्या आचारसंहितेमध्ये नेमक्या काय काय गोष्टी घडतील याची माहिती मी आज तुम्हाला देण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. तर एकंदरीत पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. जोहार, जय संविधान.